सदस्यांचे गंभीर आरोप, प्रश्न अनुत्तरित. जिल्हा परिषदेत पाठपुराव्याची गरज, काही प्रकरणात चौकशी समिती. जिल्हा परिषदेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला धारेवर धरला आहे. प्रशासकीय कारभारावर जोरदार टीका करत गंभीर आरोप केलेले आहेत. जिल्हा परिषद मुद्रणालय निविदा प्रक्रियेतील अनियमितता, कागद खरेदी, कात्रण विक्री, भरती प्रक्रिया, सौर ऊर्जा प्रकल्प आणि कर्मचाऱ्यांची ठेकेदारी या विषयांवर सदस्यांनी आवाज उठवला. काही प्रकरणात चौकशी समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले गेले, मात्र सदस्यांनी उपस्थित केलेले अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आणि या प्रश्नांच्या उत्तरांसाठी आता पाठपुराव्याची आवश्यकता आहे. जिल्हा परिषदेच्या नूतन कार्यकारिणीची गुरुवारी झालेली दुसरी सभा होती. 3 महिन्यांपूर्वी झालेल्या पहिल्या सभेचा वेळ सदस्यांची ओळख, पदाधिकाऱ्यांचा सत्कार यामध्ये गेला आणि या सभेत सदस्यांना आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडता आले नाहीत. गुरुवारी दुपारी 1 वाजता सुरू झालेली सभा रात्री 9 पर्यंत चालली आणि या सभेवेळी अनेक सदस्य तयारीनिशी आले होते. महिला सदस्य यामध्ये मागे नव्हत्या. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना संबंधित अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. 3 वर्ष प्रशासक राज काळात निर्णय प्रक्रियेत अधिकाऱ्यांचे वर्चस्व वाढल्याची टीका करण्यात आली होती. काही अधिकाऱ्यांनी निरीक्षकासारखी भूमिका घेतल्याचा आरोप झाला. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अधिकाऱ्यांकडून मिळणे अपेक्षित असताना अपवाद वगळता अधिकाऱ्यांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. यांना जाब कोण विचारणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.